नमस्कार सर्वांना. स्वामी हस्ते यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण आज बघणार आहोत कापूर पोटली. कापूर पोटली काय आहे? तर कापूर पोटली म्हणजे आपण यामध्ये दोनच वस्तू वापरणार आहोत ज्याच्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे तर हे जाडं मीठ आहे. जर तुम्हाला हिमालयन सॉल्ट जरी मिळालं तरी तुम्ही घेऊ शकता, पण मीठ हे जाडच असलं पाहिजे. तर हिमालयन सॉल्ट देखील जाड्यामध्ये जर तुम्हाला मिळालं तर नक्की घ्या तुम्ही. दुसरं आहे इन्ग्रेडियंट्स आपलं ते म्हणजे भीमसेनी कापूर. ह्या फक्त दोन गोष्टींनी आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशी घालवू शकतो किंवा पॉझिटिव्ह वातावरण कसं तयार करू शकतो ते मी सांगते आता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूर पोटली काय उपयोग येतो. तर कापूर पोटलीचा उपयोग म्हणजे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो. जे काही आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस आहेत ते आपण या पोटलीनुसार दूर करू शकतो. कापूर म्हणजे सुगंधी वातावरण तयार करणं आणि पैशाला ॲट्रॅक्ट करणं किंवा सकारात्मक ऊर्जा ॲट्रॅक्ट करणं, आणि मीठ म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातून बाहेर घालवणं, घरातून बाहेर घालवणं. आपण ह्या गोष्टी दोन वापरून आता ह्याच्यामध्ये उपयोग काय काय करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यामध्ये आर्थिक ब्लॉकेजेस म्हणजे काय, तर पैसा येणे, पण पैसा येतो पण टिकत नाही, किंवा पैसा येतच नाही, पैशाचा फ्लो कमी झालेला असतो, किंवा कर्ज खूप वाढत असतं, किंवा कर्ज कमी होत नाही, आणि पैशाची कायम चणचण भासत असते. तर अशासाठी आपण ही पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो, आपण गल्ल्यामध्ये ठेवू शकतो, आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवू शकतो, आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकतो, आपण आपल्या वॉलेटमध्ये ठेवू शकतो, आणि आर्थिक पैशाची चणचण आपण याद्वारे दूर करू शकतो. दुसरं म्हणजे शारीरिक. जर कोणी व्यक्ती आजारी असेल, जर सतत त्याला आजारपणा भेडसावत असेल किंवा सतत डॉक्टरकडे जात असेल, तर ती व्यक्ती ज्या ठिकाणी झोपते त्या ठिकाणी कापूर आणि मीठ ह्याची पोटली बनवून ठेवा. त्या व्यक्तीची सगळी नकारात्मक ऊर्जा ह्या पोटलीमध्ये येते. नंतर ही पोटली 1 आठवड्यानी किंवा 1 महिन्यानी आपण टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकायची, जर आजारी व्यक्तीच्या जवळ ठेवली असेल तर. दुसरी गोष्ट म्हणजे कापूर पण डिझॉल्व होतो आणि मीठ पण डिझॉल्व होते. त्यामुळे जेव्हा आपल्याला ही पोटली चेंज करायची असेल तर कापूर जर डिझॉल्व झालेला असेल तर आपण तिथं नवीन कापूर वापरू शकतो. आणि जर झालं नसेल तर तुम्ही 1 महिन्यानी ही पोटली किंवा 1 ते 2 महिन्यांनी जेव्हा यातला कापूर संपेल तेव्हा तुम्ही ही पोटली चेंज करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा. आपल्या घरामध्ये बऱ्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा फिरत असते. तर आपण ही जर पोटली बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये जर एखाद्या ठिकाणी ठेवून टाकली तर नक्कीच आपल्या सगळ्या रूममधली नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते आणि आपलं घरातलं वातावरण पूर्णपणे पॉझिटिव्ह होतं. आणि वातावरण शुद्धीकरणासाठी कापूर आणि मिठाचा वापर देखील केला जातो, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे कीटकनाशकं किंवा कुठल्याही प्रकारचे आपण म्हणतो वातावरण शुद्ध करण्याचं काम हे कापूर आणि मीठ करत असतं. त्यामुळे सायंटिफिकली देखील आपण ही पोटली आपलं जे आपण ऑक्सिजन लेवल आपली वाढवायची असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राणायाममध्ये जेव्हा आपण कापूरचा वास घेत असतो तेव्हा आपोआप ॲरोमाथेरपी होत असते, आणि ह्याचा उपयोग आपण आपली ॲरोमाथेरपी करण्यासाठी देखील करू शकतो. जर सर्दी वगैरे झाली असेल तर फक्त आपण कापूरची पोटली देखील बनवू शकतो. कापूरची पोटली घेऊन 2-3 वेळा दिवसातून आपण जर त्याचा वास घेतला तर सर्दी बऱ्याच प्रमाणामध्ये आपली कमी होते. लहान मुलं सतत चिडचिड करत असाल किंवा सतत रडत असतील तर त्यांच्या उशाला देखील तुम्ही मीठ आणि कापुराची पोटली ठेवू शकता. असे ह्या कापूर पोटलीचे अनेक फायदे आहेत. नक्कीच ह्याचा उपयोग करून बघा. बऱ्याच जणांना याचा उपयोग झालेला आहे, आणि ह्याचा जोपर्यंत एखादी गोष्ट आपण करत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग किती होतो हे आपल्याला कळत नाही. नक्कीच या पोटलीचा उपयोग तुम्हाला होईल. धन्यवाद.